जर त्रास होत असेल तर कोणत्याही श्रावणी सोमवारी हिरव्या मुगाचा अभिषेक शिवशंकराला करावा। पंचामृत आणि कोमट पाण्याने अभिषेक करायचा आहे। मंदिरात जाऊन शक्य नसेल तर घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये साखरेची पिंड तयार करायची। साखरेची का तर शिव हा बर्फातीत आहे असं म्हटलं जातं, तर बर्फ स्वरूप म्हणजे त्याचं स्वरूप म्हणून साखरेची पिंड तयार करून हिरव्या मुगाचा अभिषेक करायचा आणि त्याला नारळ अर्पण करून मुलांनी आपल्या विद्याभ्यासात प्रगती व्हावी। अर्थात ह्या पूजा करून घरामध्ये पांघरून घेऊन झोपून होणार नाहीये, यासाठी आपल्याला अभ्यास करणं पण गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी शिवाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पारंपरिक पद्धतीने आल्यात म्हणून सांगितल्या। याशिवाय उत्तम आरोग्यासाठी कडुनिंबाच्या रसाचा अभिषेक शिवशंकराला करावा। बेलपानांच्या रसाचा अभिषेक करून बेलफळ अर्पण करावं, नारळ अर्पण करावा, कवट अर्पण करावं आणि कवठाची बर्फी दान म्हणून द्यावी। नक्की झालं, तुझा ब्रेकची वेळ झालेली दिसते माझ्या लक्षात। नक्कीच आपल्याला इथे एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग। ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। श्रावणामध्ये कोणकोणते साधे सोपे उपाय करायचे या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर। आपण एक फोन घेतो आपल्याशी, अविनाश शहागडकर बोलतात। अविनाशजी, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, हा नमस्कार, बोला। आम्ही यांचे आनंद, नमस्कार गुरुजी। नमस्कार। हा नमस्कार। मी अविनाश शहागडकर, सिने अभिनेता बोलतो। आणि आनंद वास्तू विषयी मला प्रश्न नाही, परंतु आनंद वास्तूचा जो मी अनुभव घेतलेला आहे हा खूपच एक चमत्कारिक अनुभव घेतला आहे। मी बरेच वर्षापासून तुमचे सांगचे सगळे एपिसोड पाहत असतो। धन्यवाद। आणि या एपिसोड मधून मला जे काही मिळालं ते अगदी चमत्कारिक मिळालं। मी माझं नवीन घर बांधलं, त्याच्यामध्ये आनंदी वास्तू पुस्तकाप्रमाणे सगळं वास्तुरचना केली आणि काय ते 2 एक चांगला चित्रपट मिळाला, शेगावीचा योगी गजानन, जो आता येत्या 28 ऑगस्टला रिलीज होत आहे पूर्ण महाराष्ट्रात। त्यात मी भास्कर महाराजचा रोल करतो आहे। आणि या चित्रपटात हा चित्रपट कस्तुरी फिल्म प्रस्तुत श्री नरेश भुतडा, निर्माता दीपक गोरे आणि दिग्दर्शक पितांबर काळे आणि कला नाना मिसाळ यांनी केलेला आहे। गजानन महाराजांच्या भूमिकेत मुकुंद वसुले अप्रतिम अशी भूमिका, बाकी कलाकार या चित्रात मिलिंद गुणाजी, भरत गणेश पुरे, पूनम विनेकर, संजय कापरे, रूपराव कांबळी, अरविंद बाबे, किशोर बळी, निखिल कडू यांनी ही भूमिका केल्या। आणि या एवढ्या मोठ्या चित्रपटात मला एक संधी मिळाली, माझा विश्वास। आणि अविनाश जॅकी श्रॉफ पण आहे मला वाटतं या चित्रपटात। माझं सगळं चांगलं होत चाललं, मला रिझल्ट मिळाले। मी हजारो लोकांना सांगितलं, ज्यांनी ती वास्तुशास्त्र आनंदी पुस्तक वाचलं आणि त्याच्यावर उपयोग केले, त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले। आणि त्यांना पण त्याचे रिझल्ट मिळाल्यामुळे मी अगदी त्यांचा आनंद पिंपळकरांचा फॅन आहोत आणि मी खूप प्रभावित झालो आहे त्याच्यामुळे। आणि नक्कीच लोकांना सुखाची दिशा देणारे आनंद पिंपळकर हे नक्कीच या सगळ्यांना आनंद वास्तुशास्त्र कोणाला माहित नसतं ते आज माहित झालं आहे। धन्यवाद सर, तुम्ही तुमचा इथे अनुभव शेअर केलात आणि त्यासोबतच तुमची जी फिल्म येते त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। शेगावीचा योगी गजानन, खरंच गजानन महाराजांवरती हा चित्रपट काढलाय। अविनाश त्यांच्यामध्ये काम करतायत भास्कर पाटलाच्या भूमिकेत। जॅकी श्रॉफ सुद्धा या चित्रपटामध्ये आहे, जवळच्या चित्रपटात तो प्रदर्शित झालाय, आपण जरूर पहा शेगावीचा योगी गजानन। अविनाश, तुला शुभेच्छा, तुझ्या चित्रपटाला शुभेच्छा आणि सगळ्या टीमला शुभेच्छा। नक्की सर, काही प्रदर्शन आणि ते तर सांगतो, पण तत्पूर्वी एक तुला गंमत सांगतो की आपण आपल्या फेसबुकच्या माध्यमातून काही प्रश्न विचारतो लोकांना। काही प्रश्न विचारले होते ज्याच्यामध्ये मग एक्स्ट्रा मार्टल अफेअर बद्दल होता, त्याच्यानंतर जो फक्त मुलीचा आहेत एका माणसाला 5, तर त्यांनी मुलाची अपेक्षा करायला काय हरकत आहे का वगैरे वगैरे असे काही प्रश्न फेसबुकच्या माध्यमातून जे सामाजिक आहेत ते आपण विचारतो आणि त्या कॉमेंट्समध्ये जे आपले चाहते आहेत आनंदी वास्तूचे ते उत्तरं देतात आणि जे उत्तरं देतात छान त्यातल्या चांगल्या उत्तराला आपण बक्षीस देतो। तर श्रमिका शैलेश सावंत यांना आपण पहिल्या याचं बक्षीस जाहीर केलं होतं आणि दुसरं बक्षीस जाहीर केलं होतं शीतल संखे। ही शीतल संखे तुमच्या त्या मुंबईचीच आहे, परंतु तिचं लिखाण एवढं जबरदस्त आहे की छोट्या छोट्या ह्याच्यातनं ती खूप सुंदर लिहिते काव्य आणि तिने दिलेलं उत्तर सुद्धा खूप वेटेजेबल होतं। त्यानंतर विजय कुमार देवरुखकर यांनी देखील त्या प्रश्नांची सुंदर उत्तर दिली होती। आजपर्यंत 3 प्रश्न विचारले, या 3 प्रश्नांचे हे विजेते आहेत आणि यांना 1000 रुपयाचं गिफ्ट हॅम्पर आनंदी वास्तूकडनं जाहीर करण्यात येते। श्रमिका शैलेश सावंत, शीतल संखे आणि विजय कुमार देवरुखकर यांचं अभिनंदन। तुला सांगतो, आपण आहे ना नेहमी प्रदर्शन लावतो
या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहण्यासाठी ही प्रदर्शनं बारामतीमध्ये लावलेलं आहे. बारामतीकरांना नेहमी प्रश्न पडतो की बाबा सगळं बारामती दौंड भागामध्ये काय. आता आपण औरंगाबादमध्येही 6 तारखेच्या दरम्यान आपला कार्यक्रम आहे, लवकरच तो जाहीर होईल. एकनाथ नाट्य मंदिरामध्ये आपण तो करणार आहोत, त्या बाबतीत अधिकृत घोषणा अजून नाही. 2 तारखेला आपला जो कार्यक्रम आहे आनंदी वस्तूचा महाराष्ट्र कॉलिंग मध्ये, तेव्हा त्याची ॲक्युरेट परफेक्ट टाइम आणि वेळ, त्यामुळे आपण औरंगाबादलाही जातोय. बारामतीला प्रदर्शन आणि विक्री बारामती नगर परिषद सांस्कृतिक भवन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम शेजारी या ठिकाणी म्हणजे बारामतीमध्ये रविवारी 30 ऑगस्टला सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्या इथून खाली जी निळी पट्टी पळती आहे त्याच्यामध्ये फोन नंबर आहेत. बारामतीकरांनी त्या फोनवरती संपर्क साधून आपल्या प्रदर्शनासाठी नाव नोंदणी करावी किंवा मुक्त आहे त्यामुळे येऊन पाहू शकता. याशिवाय ठाण्याला विश्वजित हॉल, वीर सावरकर मार्ग 3 पेट्रोल पंपाजवळ ठाणे पश्चिम या ठिकाणी ही प्रदर्शन 30 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचा वेळ आहे सकाळी 11 ते 8 या वेळेने. आणि आपण आवर्जून त्या ठिकाणी जा, या वस्तू आपल्याला पाहण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर सर, अनेक जणांना तुम्हाला भेटण्याची इच्छा असते, त्यांना तुमचे अपॉइंटमेंट्स हव्या असतात, अपॉइंटमेंट्स विषयी काय सांगाल? अपॉइंटमेंट्स खरं तर आता अपॉइंटमेंट सगळ्या फुल आहेत, त्यामुळे आता तुम्ही माझ्याकडे याच्या भानगडीत पडण्यापेक्षाही तुम्ही माझी पुस्तकं वगैरे वाचा. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मी ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही घ्यायचा प्रयत्न करू शकता. आणि असं नाही त्या माझ्याकडनं घ्या, ह्याच्यासाठी माझं कुठलंही बंधन नाही आहे, या सगळीकडे मिळतात आणि या शास्त्रशुद्ध अशा वस्तू आहेत. त्यामुळे याच्यावरती फक्त माझा अधिकार किंवा मी निर्मित केलेले नाही, या पारंपरिक हजारो वर्षापासून जे ऋषीमुनींनी सांगितलेले आहेत त्या या आहेत आणि धातूंमध्ये वस्तू आहेत. त्यामुळे कृपा करून कुठेही प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन किंवा छोट्या छोट्या वस्तू हजारो रुपयाला घेऊन फसू नका. या वस्तू तुम्हाला कोणत्याही पूजनच्या दुकानात मिळतात. तुला सांगतो की एक आता जी काही श्रावण मास चालू आहे त्यासाठी मी तुला एक खूप छान असं वैवाहिक सुखासाठीचं ह्या ज्या काही स्फटिकाच्या ह्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये हे एक झाड आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. किंबहुना तुम्ही हे तुमच्याकडं जवळपास कुठेही तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये एक फळ लावलेलं आहे, हा शंकर आणि पार्वती रुद्राक्ष आहे. म्हणजे वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी हे झाड, हे स्फटिक आहेत वेगवेगळे, पुष्कराची दगड आहेत ही. आणि हे झाड तुम्ही याच्या सकट म्हणजे शंकर पार्वती रुद्राक्ष सहित आपल्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता. याला पूजा करायची वगैरे काही गरज नाही. याशिवाय विद्याभ्यासासाठी म्हणजे अभ्यासामध्ये जर का प्रॉब्लेम्स येत असतील तर अशा पद्धतीचं हे पाचू किंवा ऑनेक्स झाड आहे. याच्यामध्ये आपण एक रुद्राक्ष, आता याच्यामध्ये नाहीये पण याच्यामध्ये गणेश रुद्राक्ष लावला जातो. हा गणेश रुद्राक्ष तुमची मुलं जिथं अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्ही हे पाचूचं झाड गणेश रुद्राक्ष सहित ठेवू शकता. याशिवाय खूप सारी वेगवेगळी स्फटिकांची झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या जे काही दगड असतात म्हणजे रत्न असतात त्या रत्नांच्या माध्यमातून ही बनवलेली आहेत आणि ही तुम्ही वेगवेगळ्या रुद्राक्ष याला लावले जातात. अर्थात याच्यावरती एक संशोधन सुरू आहे आणि त्या हिशोबाने या जर आपल्या घरामध्ये ठेवले तर याचे फायदे होतील. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण राशींकरता प्रत्येक राशी करता एक कडी तयार केलेली. म्हणजे आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी कड्या होत्या आणि आता काही कड्या राहिलेल्या नाहीयेत. म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी कडी कोयंडा होता. मग ठीक आहे, तुम्हाला आर्टिफिशियल आणि सुंदर कडी कोयंडा हवा आहे ना तर हरकत नाही. त्यासाठी शास्त्रकार पूर्वापार प्राचीन पद्धतीमध्ये जी कडी वापरायची त्यातली एक कडी मी तुम्हाला दाखवतो. ही वृषभ राशी करताची कडी आहे. पहा, हा वृषभेचा बैल आहे आणि त्याची कडी आहे, त्याच्या बाजूला 2 माकड आहेत आणि ही कडी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकता. अशा पद्धतीने 12 राशींच्या कड्या आहेत. सिंह राशीला सिंहाची कडी आहे आणि ज्या राशींकरता कड्या नाहीयेत त्यांच्याकरता तुम्ही हत्तीची कडी सुद्धा लावू शकता. आणि दुर्जी दाखवली. याशिवाय एक वेगळ्या प्रकारचं कीर्तिमुख आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगळ्या प्रकारचं कीर्तिमुख आहे ज्यानं जीभ बाहेर काढलेली आहे. पहा, हे ज्यांचं दक्षिण नैऋत्य दरवाजा आहे अशा मंडळींनी हे आपल्या दरवाज्यावरती लावलं तरी त्याचा विशेष उपयोग होईल. या ठिकाणी मी काही श्रीयंत्र वगैरे आहे. मला वाटतं श्रीयंत्र, परिपूर्ण श्रीयंत्र म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये श्रीयंत्र हे धनवृद्धी करता ठेवलंच जातं. पण त्याच्याबरोबर जर पूर्ण संच जर आपण ठेवला, जसं की हत्ती आहेत, त्याच्यानंतर दीपदेवा आहेत म्हणजे दीपलक्ष्मी आहे, स्टँडी आहे म्हणजे त्याचा जो स्टँड आहे तो, आणि हे सगळं धातूमध्ये आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण संच तुम्हाला माझ्या फेसबुकवरती पण हे सगळं पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी बघाल तुम्ही तर हे 2 हत्ती आहेत दिसत असतील तुम्हाला. या ठिकाणी 2 हत्ती आहेत. त्या हत्तीची तर हे पिढं किंवा आपण ज्याला आपण स्टँड म्हणतो त्या स्टँडवरती हे श्रीयंत्र आणि ह्या दीपलक्ष्मी त्याच्या भोवती आहेत. ह्या दीपलक्ष्मी आणि ह्या पूर्ण श्रीयंत्राचा एक संच आहे. दीपलक्ष्मी, श्रीयंत्र, स्टँड आणि 2 हत्ती. अशा पद्धतीने हे पूर्ण श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकतो आणि धनवृद्धी, संतानवृद्धी,
ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या अष्टलक्ष्मी वृद्धी करता याचा वापर आपल्याला होऊ शकतो. सर तुम्ही म्हणालात की आपण घरामध्ये हा सगळा संच ठेवू शकतो, नेमका आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायचा? आपला हा संच आपल्या देवघरातल्या पूजेत ठेवायचा आहे. आता हा एक प्रश्न असा पडेल सुप्रिया की आमच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र आहे, मग आता आम्ही काय करायचं? तर या सेपरेट वस्तू मिळू शकतात. जसे की ते दीपलक्ष्मी छोट्या छोट्या ज्या आहेत, या दीपलक्ष्मी तुम्हाला मिळू शकतात. हे छोटे हत्ती तुम्हाला मिळू शकतात. हे कुठेही मिळतात. एक लक्षात घ्या, मी 1000 वेळा सांगतो, हे मी विकत नाही, माझ्याकडे घेऊ नका. कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळतात. परंतु अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पाहायला साठी ही जी काही प्रदर्शनं लावली त्या ठिकाणी तुम्हाला त्या पाहायला मिळतील. नक्कीच. सर आपण खरं तर तुम्ही आता सांगत होता की श्रावणामध्ये उपवासाचं देखील फार महत्त्व असतं. जे सगळे वार तुम्ही सांगितलेले आहे, श्रावणी सोमवार असू देत, मंगळवार असू देत, असे खूप उपवास आहेत. मात्र उपवास जी ठेवण्याची पद्धत असते ती कुठेतरी आजकाल आपल्याला चुकताना पाहायला मिळते. कारण अनेक जण पाहण्यात असे येतात की उपवास आहे म्हणजे जेव्हा सांगतात की आज माझा उपवास आहे तर दुप्पट खातात किंवा मग खातच नाहीत आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी ऍसिडिटी होणं किंवा मग खूप खाल्ल्याने अति कुठेतरी पचन क्रिया बिघडणं हे सगळं देखील होतं. तर नेमका उपवास शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा सर, काय सांगाल याविषयी? वास आणि उपवास म्हणजे म्हणजे अंतर, म्हणजे तुमच्या पोटामध्ये अंतर ठेवणं म्हणून उपवास. पूर्वीच्या काळी आरोग्याचं महत्व ज्यावेळेस लोकांना म्हणजे देवांच्या स्वरूपात सांगितलं जायचं तेव्हा पटायचं. परंतु आता तुम्हाला सायन्स आणि मेडिकल सायन्सच्या माध्यमातून जर सांगितलं तर ते पक्क पटेल. मुळामध्ये उपवासाची संकल्पना हीच असते की आपण आठवडाभर आचरबचर खात असतो. किंबहुना श्रावणामध्ये वातावरण एकदम भयंकर असतं, कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतं, रोगराई पण पसरलेली असते, नवीन जीवजंतू पण निर्माण झालेले असतात. त्यामुळे अति खाणं या काळात होऊ नये, मांसाहार तुमचा होऊ नये. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गोळे येऊ शकतात, त्यानंतर वात होऊ शकतो आणि मांसाहार हे अपचन कारक ठरू शकतं, पचणार नाही, ते जडान्न झालं. त्यामुळं अशा पद्धतीचं हलकं अन्न या श्रावणामध्ये खावं आणि देवांच्या नावाने तुम्ही उपवास करा. मी तर म्हणतो तुम्ही कुठल्याही देवाच्या नावाने उपवास केला नाही तरी तुमचा देह ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग असल्यामुळं तुमच्यातच शिव आहे, तुमच्यातच शक्ती आणि तुमच्यातच सगळं काही आहे. त्यामुळं ते शरीर उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला काय हरकत आहे? म्हणजे पहा, आजकाल ओबेसिटी एवढी वाढलेली आहे, लोकांना म्हणजे असं अक्षरशः अशी पुरुष आणि अशा स्त्रिया दिसतात की एखाद्या गादीला कपडे चढवल्यासारखे वाटतात. म्हणजे एखाद्या उशीच्या खोळ्याला कपडे घालतात. म्हणजे एवढा जाडपणा का निर्माण झाला? पिझ्झा बर्गर खाऊन खाऊन कुठेही आहार विहाराची बंधनं नाहीत, कुठेही आपण व्यायाम करत नाही. एक कारण नेहमी ऐकायला मिळतं ते म्हणजे आम्हाला वेळ नाही. असं कसं वेळ नाही? इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आयुष्यातला 1 तास एवढ्या गडबडीतनं योगा करतात. मग आपण तर काय पंतप्रधान नाही, मग तरी पण आपल्याला वेळ का मिळत नाही? हेल्थ इज वेल्थ, लक्षात घ्या. म्हणून तुमची संपत्ती तुमचं शरीर आहे आणि म्हणून श्रावणाच्या निमित्ताने देवांच्या नावानं उपवास करून आपण काही मरणार नाही. मग हा उपवास शास्त्रशुद्ध करायचा म्हणजे काय करायचं? तर दिवसभर एक भुक्त राहायचं. म्हणजे आली खिचडी खाल्ली, केळी खाल्ली असं चालणार नाही. एक कॅलरीचं मेंटेन करणं गरजेचं आहे. मुळामध्ये शास्त्रकारांनी उपवासा अंतर ठेवून खायला सांगितलंय. दर 3 तासांनी एखादं फळ, तुम्ही फळावर उपवास करू शकता, रसावर उपवास करू शकता, पण आचरबचर आणि तळलेले एवढे भयंकर पदार्थ, साजूक तुपामधल्या वेगवेगळ्या पदार्थ आपल्याला खाऊन उपवास करू नका. तो काही अर्थ नाहीये आणि तुम्ही तुमच्या शरीरासाठी उपवास करा, नकळत तो देवाला पोचवायचा. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं की नेमका उपवास का करावा आणि तो कसा करावा. आपल्याला याविषयी अधिक जाणून घ्यायचं मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. सर खरं तर या महिन्यामध्येच रक्षाबंधन देखील येतं, नारळी पौर्णिमा म्हणतात काही जण त्याला. त्याविषयी काय सांगाल सर, त्याचं काय महत्व आहे? जसं तुम्ही म्हणालात की आदित्य योग आहे या श्रावणामध्ये आलेला, तर काय सांगाल? आदित्य योगामध्ये रक्षाबंधन करायचे. यावेळेस बहीण भावांनी एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची. पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही की फक्त भावानीच बहिणीची जबाबदारी घ्यायची. आजकाल बहिणी पण सक्षम आहेत, त्यामुळे बहिणी देखील भावांच्या जबाबदाऱ्या उचलू शकतात. म्हणजे बहिणच भावाचं रक्षण करू शकते, त्यात काही वाद नाही. कारण आजकाल बघितलं की माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा बहिणीच बऱ्याच भावांना घेऊन येतात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. अर्थात पूर्वीच्या काळी फार पूर्वीपासून या सणाची परंपरा आहे. यावेळेस 12 वर्षांनी हा योग आलेला आहे. म्हणजे 12 वर्षांनी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आदित्य योगामध्ये हा रक्षाबंधन आलेला आहे आणि हा चांदीच्या पायाने आलेला आहे, धनिष्ठ योग बनतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला चांदी आणि सोन्याची वस्तू देणं हे तुमच्याकरता लखलाभी ठरणार आहे आणि भरभराटी आणणारं ठरणार आहे.
त्यामुळे असं म्हणतात की सोन्याचं वस्तू दान करू नये वगैरे, परंतु यावेळेस धनिष्ठा नक्षत्रामध्ये आल्यामुळे आणि आदित्य योगात रक्षाबंधन आल्यामुळे तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीला सोन्याची वस्तू देऊ शकता, गिफ्ट करू शकता. फार पूर्वी ह्याला म्हणजे प्राचीन परंपरा आहे, म्हणजे अगदी इंद्राच्या काळामध्ये जर बघितलं म्हणजे अगदी देवदानवांचं युद्ध होतं त्यावेळेस इंद्राला पहिली राखी बांधली गेल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे. आणि आपण नेहमी ऐकतो की आपण ज्याच्यापासून जास्ती प्रचलित झालं हे रक्षाबंधन, एकदा काय झालं की भगवान श्रीकृष्ण आणि सगळे त्या ठिकाणी पांडव वगैरे बसले होते आणि त्यावेळेस त्या भगवान श्रीकृष्णांना काहीतरी काटा लागला, त्याबरोबर त्यांच्या हातातनं भळाभळा रक्त यायला लागलं, त्याबरोबर सगळे हळहळायला लागले. पण त्याच वेळेस द्रौपदीने आपला तो भरजरी जो काही अंगावरती जी तो शालू होता तो फाडला. आपण ते गाणं ऐकलं असेल, भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. तर तो नारायण तुमच्या भावामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून ती परंपरा तेव्हापासून आली. आणि म्हणून ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा जेव्हा प्रसंग त्यास राज्यसभेमध्ये घडला त्यावेळेस असंख्य वस्त्रांनिशी तिची आबरू झाकण्याचं काम भगवान श्रीकृष्णानं केलं. तुम्हाला जर भाऊ नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या वास्तुपुरुषाला रक्षा बांधू शकता, साईबाबांच्या फोटोला तुम्ही राखी बांधू शकता, किंबहुना तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाला राखी बांधू शकता, चंद्राला राखी बांधू शकता. नागपंचमीचा सण आता झालेला आहे, तुम्ही नाग पाटावर काढून त्याला सुद्धा राखी बांधू शकता. आणि तुम्हाला जर भाऊ असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. सर असं अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की बाळकृष्णाला देखील राखी बांधली. अगदी बरोबर, तोच नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रत्येक भावामध्ये नारायण लपलेला आहे आणि तो तुमच्या रक्षणाची जबाबदारी उचलेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं काम करा की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बहिणीकडून राखी बांधून घ्याल तेव्हा बाहेर पडल्यानंतर तीच हातात राखी ठेवून दुसऱ्यांच्या बहिणींकडे डोळे फाडून फाडून बघू नका. एवढी कृपा करा, म्हणजे ते रक्षाबंधन छान साजरं झालं. कारण आपल्याही घरात बहीण आहे, तिच्याकडेही कोणतरी डोळे फाडून बघेल. म्हणून हे जे काही बलात्कार आणि हे जे काही भानगडी चाललेले आहेत ह्या जर प्रत्येक माणसाने प्रत्येक पुरुषाने जर का ठरवलं की हे आपल्या बहिणीसारखीच आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी कमी होतील, हा नराधमपणा सोडून. आणि हे एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता पाहतो की बहिणी काय करतात, प्रॉपर्टीसाठी स्वतः करोडपती असले तरी भावावरती केस लावतात किंवा भांडणं करतात, त्या भावाचं तोंड बघत नाही. पैसा अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि जर अशा पद्धतीने जे काही कलह भाऊ बहिणीत असतील तर हा दिवस आहे की तुम्ही ते पूर्णपणे सोडा, एकमेकांची माफी मागा आणि एकमेकांना रक्षेचं बंधन तुम्ही घ्या. नक्कीच एक महत्त्वाचा असा संदेश इथे आपल्याला सरांनी दिलेला आहे की कुठेतरी जी एकी आहे ती तुम्ही मेंटेन करा भावा बहिणीमध्ये आणि छान हे नातं तुमचं जपा. आपण एक फोन घेतोय, ठाण्याहून आपल्याशी विद्या बोलतायत. विद्या, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, माझा प्रश्न असा आहे की माझा भाऊ आहे ओमकार विष्णू महादेव जंग. हा, त्याचं लग्न कधी होईल ते विचारायचं होतं. त्याची जन्मतारीख आहे 4/5/89. अच्छा. आणि जन्मवेळ आहे सकाळी 6:35. ठिकाण काय? खेड, रत्नागिरी. बर बर. आता काय लग्न होत नाही का, अडचणी येतात का?